नमस्कार पाटील साहेब, आपण आत्ता जुन्नर शहरातील पुरातत्वीय वास्तू संग्रहालयाच्या इथं आलेत. नक्की काय विषय? नमस्कार, जय शिवराय. मी मंदार बुट्टे पाटील. आज आपण या ठिकाणी ऐतिहासिक असलेल्या शिवजन्मभूमीत जुन्नर नगरीमध्ये आज आपण श्री छत्रपती शिवाजी कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी आहोत. खऱ्या अर्थाने आपण जिथे आहोत हे कॉटेज हॉस्पिटल सन 1916 सन 1933 मध्ये जनाबाई रोकडे व जुन्नर तालुक्यातील अनेक तालुक्यातील असतील व शहरातील असतील अनेक दातृत्व व्यक्तींनी देणगी काढून हे हॉस्पिटल उभारलं होतं. त्या काळेस ब्रिटिशकालीन सरकार होतं. ब्रिटिशकालीन सरकार हे आरोग्य सुविधा देत नव्हतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रसूतीगृह उभारलं होतं. जुन्नर शहर व जुन्नर शहराच्या लगतची जी गावं आहेत त्या गावांसाठी आरोग्य सुविधा ही मिळत नव्हती, म्हणून सर्व देणगीदार व जनाबाई रोकडे यांच्या माध्यमातून हे उभारण्यात आलं होतं. तर सन 2022 मध्ये या ठिकाणी इथंच काही अंतर्गत पुरातत्वीय वास्तू संग्रहालयाकरिता काही अंतर्गत फेरबदल करत होते. त्यावेळेस जे नगरपालिकेचे तत्कालीन बांधकाम अधिकारी देशमुख होते, त्या देशमुखांनी ज्या पूर्वीच्या ज्या कोनशिला लावल्या होत्या या ठिकाणी की ज्यांनी देणगीदारांनी मदत केली होती, त्यामध्ये अगदी त्या काळात 100 रुपयापासून तर 251 रुपयापर्यंत अशी मदत होती. तर या सर्व मदतीच्या कोनशिलेच्या लावलेल्या पाट्या त्या ठिकाणी फेकून काढून, म्हणजे इंटरनल चेंजेस करायचे होते त्या टायमाला, या काढून फेकून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मी अगदी त्या देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये धावे घेतली होती. अगदीच तिथं देशमुख यांनी तिथं गवाही देखील दिली होती की आम्ही या ठिकाणच्या ज्या पाट्या ज्या काढलेल्या आहेत त्या तोडून फेकून दिल्या आहेत, त्या पाट्या आम्ही पुन्हा लावणार आहोत. तर त्यांच्या शब्दावर आम्ही हे भरोसा ठेवून आम्ही शांत बसलो. त्यानंतर आता तब्बल 2022, 2023, 2024 मध्ये आहोत आपण. आत्ताच 14 मार्च रोजी या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन झाले. देशमुखांनंतर आम्हाला वाटलं की ज्या नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी निंबाळकर मॅडम आहेत त्या तरी काहीतरी करतील, परंतु त्यांच्याकडूनही इथं प्रशासनाकडून असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक त्यांच्याकडून इथं उदासीनता दिसत आहे. ज्या पाट्या तोडल्या होत्या त्या पाट्या अद्यापही बसविण्यात आल्या नाही. तरी त्या संदर्भात मी जुन्नर नगरपालिकेला एक 4-5 दिवसांपूर्वी अर्ज दिलाय. त्या अर्जावर आम्हाला सीओ साहेबांनी आश्वासित केले. तर जुन्या पाट्यांचे फोटो किंवा त्याचे काही व्हिडिओ आहेत का आपल्याकडे? नाही, त्या जुन्या पाट्यांचे फोटोज व्हिडिओज काही नगरपालिकेत आता नाही आहेत, पण ते विवेक देशमुख यांच्याकडे आहेत. तर त्यांना सीओनी निरोप पोचवला असेल की त्या पाट्यांचे फोटो वगैरे पाठवा. सीओनी आश्वासित केलं आहे की येत्या काही थोड्या दिवसातच आम्ही त्या पाट्या पुन्हा एकदा नव्याने बसवू. परंतु ही दुर्दैवी बाब आहे की आज आपण ह्याच जिथं 1 कोटी रुपये सुमारे खर्च केला होता शासनाने आणि याच जागेत आपण उभा आहोत. आणि 14 मार्च रोजी या पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते, परंतु या वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन झाले असता करिता आज आपण आलोय. आज 14 तारीख म्हणजे आज जवळपास 12 दिवस झाले आहेत. आणि आजची परिस्थिती, जेव्हापासून हे वास्तू संग्रहालय सुरू केले तेव्हापासून काय हौशी नवशी गवशा संस्था चालकांकडून हे सगळं करण्यात आलं. हे मनमानी कारभार करून कोणालाही विश्वासात न घेता जुन्नरच्या नागरिकांना, माजी नगरसेवकांना हे सर्व मनमानी कारभार केला आणि उद्घाटन केलं. मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना देखील आमंत्रित केलं होतं. परंतु आज आपण 12 दिवस आलो तरी आजची परिस्थिती अशी आहे की ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशीची रांगोळी सुद्धा अजून आहे तशीच आहे अवस्थेत, ती देखील अजून साफ केलेली नाही. आणि हे रांगोळी वगैरे हे कचरा तर दुय्यम भाग आहे. परंतु दुर्दैव असं आहे की 1 कोटी संग्रहालयाचं 1 कोटी रुपयाचं साधारण संग्रहालय उभं करून आज गेले 10 दिवस हे संग्रहालय बंद अवस्थेत. ही कडी लावली, बाहेरून कडी आपण उघडली तर आतून पण कडी लावली. आता हे संग्रहालय बंद ठेवलंय का? 1 कोटी रुपये तुम्ही यासाठी खर्च केलाय. म्हणजे उद्घाटन करूनही त्यांनी फक्त नावाला केलं. कोनशिलावर यांचं नाव काही व्यक्तींचं बसवायचं असेल, यांचा अट्टहास असेल, बालिश अट्टहास, त्यासाठी त्यांनी केलं असेल. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी काही संस्था चालकांच्या संकुचित बुद्धीमुळे कुलगुरूंना माफी मागायला लागते. ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. आणि त्याहून दुर्दैवाची बाब आज गेले 12 दिवस झाले संग्रहालय बंद अवस्थेत आहे. मग संग्रहालय चालू तरी कशाला केलं? आज तुम्ही बघताय शिवनेरीवर गडावर अंबरखान्याच्या त्या ठिकाणी देखील वस्तू संग्रहालय होत आहे. शिवनेरी किल्ला आपला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या मागं पण शिवसृष्टीच्या इथं पण वास्तू संग्रहालयाचं काम सुरू आहे. 2 वास्तू संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी आमदार साहेबांचं बाईट बघितली की हे वास्तू संग्रहालय आपण शिफ्ट करणार आहे दुसऱ्या ठिकाणी. आणि मग हे जर तुम्ही वास्तू संग्रहालय दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार आहेत
हा 1 कोटी रुपये निधी इथं वापरला तरी कशाला तुम्ही? 1 कोटी रुपयाचा काही फायदा झालेला नाही. आणि हे जे बघा अवस्था, या इकडे या, हे बघा काय आहे. मी आता बांधकाम अधिकारी निंबाळकर मॅडमला फोन केला होता, तर त्यांचं असं आहे की आम्ही अजून इथं माणूस अपॉइंट केलेला नाही. आता 10 दिवस झाले, तुम्हाला माणूस सापडला नाही का अपॉइंट करायला इथं? हे इथं मोहळ लागलेलं आहे का? हा लागले ना, मोहळ लागले. इथं मस्टर्ड नाही ठेवलं, काही नाही, अतिशय बंद अवस्थेत आहे. म्हणजे मोठेपणा केला आणि तुम्ही इथं सुरू केलं, मोठा गाजावाजा केला कार्यक्रमाचा. प्रत्यक्षात कृती काय तुमची? शून्य. हा बरं, ज्यांच्या माध्यमातून, ज्या देणगीदारांच्या माध्यमातून, ज्यांनी देणगीदारांच्या माध्यमातून एक कॉटेज उभं राहिलं, त्यांच्या तुम्ही पाट्या तोडून फेकून दिल्या. म्हणजे त्यांचं तुम्ही कर्तव्य नाकारलं, त्या पूर्वजांना अपमानित केलं, त्यांच्या वंशजांना तुम्ही अपमानित करताय आणि इथं तुमच्या नावाची कोनशिला चढवताय. हे कितपत योग्य आहे? पाटील साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे की हे बंद आहे, अजूनही हे चालू व्हायला पाहिजे होतं. उद्घाटनाच्या दिवशीही जुन्नर शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवकांनी याचा विरोध केला होता, निषेध नोंदवला होता, पण तरीही काही संस्था आणि यांच्यावर काही त्याचा परिणाम झालेला नाही असं दिसून येतंय. परिणाम असं आहे बघा, ज्या टायमाला ज्यावेळेस याचा पुरातत्वीय वास्तू संग्रहासाठी ही जागा द्यायची, त्यावेळेस काही ठराव झाला असेल, तर त्यावेळेस जे नगरसेवक असतील त्यांनी तो ठराव मंजूर केला असेल, नगरसेवक असो किंवा तत्कालीन नगराध्यक्ष असो, तर त्यांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणं अपेक्षित होतं. जुन्नरमध्ये आज कार्यक्रम होते, तो जुन्नरच्या नागरिकांना पत्रिका मिळणं अपेक्षित होतं, सर्वांपर्यंत तो मेसेज जाणं अपेक्षित होतं. परंतु तुम्ही बघितलं की हार्डली 50 ते 60 लोक असतील या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला. ते पण 50 ते 60 मध्ये 20 ते 30 जण आहे नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, 10-20 लोक जे निमंत्रित आहेत, ते बाकीचे, एवढ्यांमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. या वस्तू संग्रहालयामध्ये आत्ताच्या परिस्थितीला जर माझ्या माहितीप्रमाणे बघितल्या, तर इथं फक्त दगडी बांगड्या ह्याच ठेवलेल्या आहेत. तुम्हाला 1 कोटी रुपये तुम्ही वापरले, तर तुम्ही काहीतरी त्याचा दुसरं अजून आणायचं ना. शस्त्र ठेवायचे जुने त्याच्यामध्ये, दगडीन बांगड्या बघायच्या आहेत का याच्यामध्ये? हा. दुसरी गोष्ट म्हणजे या वस्तू संग्रहालयाकरिता एक 6 ते 8 महिन्यापूर्वी बऱ्याच लोकांनी अर्ज दिले होते की या वस्तू संग्रहालयामध्ये जुने सांबर यांचे, म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचे सांबराचे शिंग असतील किंवा बंदूक असेल 200 वर्षांपूर्वीची शिवकालीन, तर ही आम्हाला तुम्हाला वस्तू संग्रहालयाला भेट म्हणून द्यायची आहे. तर ही या अर्जावर अद्याप 6 महिने उलटूनही नगरपालिका प्रशासन उदासीन आहे. या संकुचित बुद्धीच्या संस्था उदासीन आहेत आणि त्याबाबत अजून कोणतंही उत्तर अद्याप मिळालेलं नाही. म्हणजे संबंधित व्यक्ती जे वस्तू देत होते त्यांचं नाव यायला नको म्हणून तर त्यांनी केलेला हा उद्योग नसावा. असंच असेल, त्यापेक्षा दुसरं काही आपण जास्त बोलू शकत नाही. परंतु या संकुचित बुद्धीच्या संस्थांना, संस्थाचालकांना एकच सांगू इच्छितो की भीक नको पण कुत्रा आवड. हे जे सुरू आहे हे खूप दुर्दैवी सुरू आहे. आणि या ठिकाणी हे पुरातत्व मी मागच सांगितलं होतं की ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी सांगितलं होतं की हे वास्तू संग्रहालय बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, म्हणजे झालं. आणि आज तीच परिस्थिती आहे. कोटी रुपये खर्च करून या वास्तू संग्रहालय बंद अवस्थेत आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की उद्घाटन सोहळा नावाचा, बाकी हे बंदचे बंदच आहे. हा, उद्घाटन सोहळा नावाचा यांची नावं कोनशिलेवर टाकण्यासाठी घाईघाईत केलेला, म्हणजे मोठेपणासाठी केलेला. आणि बघतोय तर काय, इथं काही नाहीये. कोनशिला बसवण्यासाठी जितक्या घाईमध्ये यांनी काम केलं, ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच दिवशी कोनशिला बनवण्यात आली, तेवढाच घाईत हे बाकीचं काम का नाही करते? मग तुम्हाला सांगितलं मी वारंवार तेच सांगतोय की यांची नावं कुठेतरी कोनशिलेवर येण्यासाठी असा हा अट्टहास असू शकतो. त्या दिवशी तर चक्क कोनशिला तारीने बांधली होती. याच्यापेक्षा दुर्दैवी अवस्था अजून काय असू शकते? हा.